सर्व अभिज्ञताधारक त्याचप्रमाणे भावी शिक्षक सोबतच सध्या डी.एड करताय, बी.एड करताय, टी.ई.टी, सी.टी.ई.टी या परीक्षा देत आहे की ज्यामुळे भविष्यामध्ये शिक्षक होता येईल. या प्रयत्नामध्ये असणाऱ्या समस्त उमेदवारांचे आमच्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, अलीकडेच मान्य न्यायालयाने दिनांक 7 नोव्हेंबर 2024ला एक निर्णय दिलेला आहे. त्यानुसार भरती दरम्यान नियम बदलता येत नाही, अशा प्रकारचा हा निर्णय आहे आणि त्याचा आपल्या शिक्षक भरतीच्या 55% 60%चा जो मुद्दा होता त्याच्याशी काय संबंध आहे, या संदर्भात आपण यामध्ये कुठंतरी उहापोह करण्याचा किंवा विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, दिनांक 7 नोव्हेंबर 2024ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयानुसार कोणतीही नोकर भरती असेल, त्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोणत्याही स्तरावर त्या भरती प्रक्रियेमध्ये बदल करता येत नाही, अशा स्वरूपाचा हा निर्णय आहे. एका केसची सुनावणी करत असताना हा निर्णय मान्य न्यायालयाने दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्यातील भरती प्रक्रियेच्या नियमाबाबत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीची प्रक्रिया सुरू असताना निवड प्रक्रियेच्या नियमांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश किंवा असा स्पष्ट निर्णय या प्रकरणामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने दिलेला आहे. सरकारी नोकऱ्यामध्ये भरती सुरू असताना असा बदल करता येतात का, यावर दाखल असणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश मान्य धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील इतर 4 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने स्पष्ट केले की भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच निवड प्रक्रियेचे नियम ठरणे आवश्यक आहे. एकदा भरती सुरू झाली की नियम मध्यभागी बदलता येत. ही बाब अधिक सविस्तरपणे समजून घेत असताना आपल्या लक्षात येते की सरकारी नोकऱ्यातील भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पात्रता निकषामध्ये मनमानीपणे बदल करता येणार नाही. तसे करणे समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन ठरेल, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने दिलेला आहे. सरकारी पदांवरील भरतीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आणि निष्पक्ष असायला हवी, असे या निकालात नमूद करण्यात आले आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या 13 वर्षापूर्वी नोकर भरतीसाठी उमेदवारांच्या लेखी परीक्षा आणि मुलाखती झाल्यानंतर 75% गुण मिळवणारेच पात्र ठरेल, असा नियम जाहीर करण्यात आला होता. नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मध्येच बदलण्यात आलेल्या या नियमाविरुद्ध नोकरीपासून वंचित राहिलेल्या 3 उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण उच्च न्यायालयाने त्यांची ती याचिका फेटाळून लावली. त्याविरुद्ध याचिकाकर्त्यांनी मान्य सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. पुढे 2013मध्ये ही याचिका 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली. आज सरन्यायाधीश मान्य धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा, न्यायमूर्ती पंकज मित्तल, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या 5 सदस्यीय खंडपीठाने त्यावर हा निकाल दिलेला आहे. आणि पुढे असे म्हटले आहे की नियम आधीच निश्चित केले पाहिजे. नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध होताच भरती प्रक्रिया सुरू होते आणि उमेदवारांच्या नियुक्तीने ती संपते. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नियुक्तीशी संबंधित नियम मध्येच बदलता येणार नाही. एखाद्या पदावरील नियुक्तीसाठी नियम नसेल तर नियुक्ती करणाऱ्याने भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी नियम निश्चित करावे, असा सर्वसंमतीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय खंडपीठाच्या न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांनी वाचून दाखवलेला आहे. मित्रांनो, हा जो निर्णय आहे, हा निर्णय राजस्थानशी संबंधित असणारा विषय असला तरी संपूर्ण देशासाठी परिणामकारक ठरणारा हा विषय आहे. कारण माननीय सर्वोच्च न्यायालय हे आपल्या भारताचे अभिलेख न्यायालय म्हणून ओळखले जाते आणि या अभिलेख न्यायालयाचा निर्णय देशातील सर्वच न्यायालयांवर बंधनकारक असतो किंवा तसा तोल पाळणे हे आवश्यक असते. हा जो निर्णय या ठिकाणी दिलेला आहे, त्या निर्णयाची एक बाजू आपल्या शिक्षक भरतीच्या संदर्भात सुद्धा पडताळून पाहणे महत्त्वाचे ठरते की ज्यामुळे फेज 1 मध्ये कित्येक उमेदवार 55% 60%च्या मुद्द्यामध्ये गुरफटलेले आहेत किंवा कुठंतरी अडकलेले आहेत, भरतीपासून कुठेतरी बाजूला झालेले आहेत, असं आपल्याला म्हणता येते. पहिला मुद्दा यामध्ये असा आहे की 55% 60% म्हणजे काय?
तर सगळ्यात महत्त्वाची बाजू मी सांगू इच्छितो, जे अभियोगिताधारक सध्या याच्यामध्ये आहे सिस्टीममध्ये, तर त्यांना ही गोष्ट माहीत आहे. परंतु जे नवीन उमेदवार आहेत, जे डी-एड करताय, बी-एड करताय, अशा सर्वांच्या उद्देशातून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आणि सर्वांना याची माहिती व्हावी, या उद्देश लक्षात घेऊन एक गोष्ट सांगू इच्छितो, की 55% आणि 60% म्हणजे काय? तर मित्रांनो, 2013 पासून आपल्या संपूर्ण देशामध्येच टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी ही शैक्षणिक पात्रता वर्ग 1 ते 8 या वर्गासाठी लागू करण्यात आलेली आहे. ही पात्रता जर नसेल, तर कोणताही उमेदवार डी-एड आणि बी-एड झालेला असला तरी तो या वर्ग 1 ते 8 साठी पात्र ठरत नाही आणि म्हणूनच ही शिक्षक पात्रता पूर्ण करणे प्रत्येक उमेदवारांचे कर्तव्य असते. मात्र ही एक शैक्षणिक पात्रता आहे. सोबत ज्यावेळेला एखादी नोकर भरती निघते शिक्षणाशी संबंधित, शिक्षण क्षेत्रात, मग ती खाजगीची असो की सरकारीची असो, तर त्यावेळेला ज्यावेळेला आपण आवेदन करतो, त्या आवेदनामध्ये विविध स्वरूपाच्या व्हॅकन्सीज असतात. त्याच्यामध्ये सामाजिक आरक्षणाच्या असतात, तर काही समांतर आरक्षणाच्या सुद्धा जागा असतात. मात्र सामाजिक आरक्षणामध्ये जे काही रिझर्व्ह कॅटेगरीसाठी असणाऱ्या जागा असतात, त्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या जागा वेगळ्या आणि ओपनच्या जागा वेगळ्या असतात. त्या ओपनच्या जागेसाठी मागासवर्गीय किंवा कॅटेगरीमधले जे काही उमेदवार असतात, ते सर्व ओपनच्या जागेसाठी मेरिटनुसार पात्र असतात. अशी ही वस्तुस्थिती आहे. आता याच्यामध्ये 55% म्हणजे काय? तर 55% हे गुण मागासवर्गीय उमेदवारांसाठी पासिंग क्रायटेरिया म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरले जातात. तर ओपनच्या उमेदवारांना 60% हा पासिंग क्रायटेरिया टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी या पात्रता परीक्षेमध्ये असतो. आता परिस्थिती अशी आहे, की जे उमेदवार 55% गुण घेऊन टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी पास झालेत आणि त्यांनी तशा प्रकारचं ॲप्लिकेशन शिक्षक भरतीमध्ये केलेलं आहे. त्यावेळेला त्या उमेदवारांची निवड ही 55% असल्यामुळे फक्त मागासवर्गीय कॅटेगरीतून, दुसऱ्या भाषेत बोलायचं म्हणजे त्याच्याच सामाजिक प्रवर्गातून त्याची निवड होईल, ती गुणवत्तेनुसार. मात्र ओपनसाठी त्याचा विचार केला जाणार नाही. हा 55%चा विषय. मात्र ज्या उमेदवाराला 60% गुण आहेत, मग तो ओपनचा कॅटेगरीचा उमेदवार असेल किंवा मागासवर्गीय कॅटेगरीचा उमेदवार असेल, तर त्याने ओपनची कॅटेगरीची जी काही पात्रता आहे ती पूर्ण केलेली असल्यामुळं तो ओपनच्या जागेसाठी पात्र ठरते मेरिटनुसार, तर त्याच्या कास्टच्या जे काही रिझर्व्ह जागा असतात त्याच्यामध्ये तो पात्र आहे. म्हणजे ओपनच्या जागेसाठी 60% गुण असणारा उमेदवार हा ओपनसाठी आणि कॅटेगरीसाठी दोन्ही प्रकारे तो पात्र आहे. मात्र ज्याला 55% गुण आहे तो फक्त त्याच्या सामाजिक प्रवर्गाअंतर्गत येणाऱ्या राखीव जागासाठीच पात्र आहे. अशा प्रकारचा हा मुद्दा 55% 60%चा मुद्दा होतो. आता प्रश्न येतो, की हा निर्णय जो सन्माननीय न्यायालयाने दिलेला आहे आणि आपला 55% 60%चा विषय याचा परस्पर संबंध आज कसा येतो आणि का आहे? मित्रांनो, फेज 1ची पहिली मेरिट यादी लागली किंवा आतापर्यंतच्या विविध स्वरूपाच्या याद्या लागल्या. त्या याद्या सामाजिक आरक्षण असेल, समांतर आरक्षण असेल, दोन्ही प्रकारे सगळ्या गोष्टी आणि आतापर्यंतचे विविध भरतीविषयीचे जे काही नियम होते, त्या नियमाला अनुसरून ही भरती चालू आहे, असं आपल्याला म्हणता येते किंवा सरकारसुद्धा असं म्हणत आहे. मात्र ज्यावेळेला ज्या काही याद्या आता यावेळेला लागल्या, त्या लागलेल्या याद्यापैकी बरेच उमेदवार हे 55% गुण घेऊन असल्यामुळे या शिक्षक भरतीमध्ये त्यांचा विचार फक्त त्यांच्या राखीव कॅटेगरीसाठीच करण्यात आला. ओपनचे जे काही मेरिट होतं ते क्रॉस करून सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 55% गुण असल्यामुळं ओपनसाठी त्याचा विचार करता येत नाही. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी झाल्यामुळं ते ओपनसाठी पात्र न ठरवता ते भरतीमधून कुठेतरी बाजूला झालेले आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा नाही की भरतीमधून बाद झाले कायमचे, असं होणार नाही. मात्र पुढच्या फेजसाठी, पुढच्या राऊंडसाठी, पुढे येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी ते पात्र आहेत. परंतु या मेरिट यादीमध्ये ते बसणार नाही, कारण त्यांनी जी काही ओपनची शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली नसल्यामुळं ते त्या ओपनच्या जागेसाठी पात्र नाही, अराखीव जागेसाठी पात्र नाही, असा त्या ठिकाणी तो निर्णय आहे. मात्र या ठिकाणी उमेदवारांचं असं मत आहे, की आम्ही मागासवर्गीय असल्यामुळे 5% किमान सूट ही सर्वच ठिकाणी लावली जाते. मग आपल्याच इथे अशा प्रकारचा
एक वेगळा नियम का लावला जातो की जो आमच्यासाठी अन्यायकारक ठरतो, हा येथे प्रश्न. यामध्ये काही उमेदवारांचं असं मत होतं की 2017ला जेव्हा ही परीक्षा झाली पवित्र पोर्टलची, त्यावेळेला मात्र हा नियम लावण्यात आला नव्हता. हा 2022च्या टेटसाठीच का नियम लावण्यात आला, अशाही प्रकारचं काही उमेदवारांचं मत आहे. मात्र शासन स्पष्टपणाने यावर नमूद करत आहे की हा नियम बदलण्यात आलेला नाही. हा जुनाच नियम आहे, 2013चा नियम आहे आणि 2013चा नियम असल्यामुळं जे काही भरती होत आहे, ही सर्व नियम, अटी याचा विचार करून केली जात आहे. त्यामुळं कुठेही अशा प्रकारचे भरतीचे नियम बदलण्याचा प्रश्न येत नाही, असं सरकारचं यावर मत आहे. मात्र अभियोग्यताधारक जे उमेदवार आहेत, त्यांचं मत वेगळं आहे आणि सरकारचं या ठिकाणी क्लरिफिकेशन वेगळं आहे. मात्र सरकारने या ठिकाणी ही गोष्ट पूर्णपणे कुठंतरी बाजूला सारली आहे की ही गोष्ट स्पष्टपणे नाकारली. आता प्रश्न येतो की माननीय न्यायालयाने दिलेला निर्णय आणि आपल्या भरतीचा यावर काय परिणाम होईल किंवा काहीतरी फरक पडेल का आपल्या भरती प्रक्रियेमध्ये किंवा याद्या रिवाईज होतील का, असे विविध स्वरूपाचे प्रश्न किंवा तर्कवितर्क या ठिकाणी लावले जात आहे. तर मित्रांनो, सध्या एक गोष्ट निश्चितपणाने सांगता येईल की आपण म्हणजेच अभियोग्यताधारक म्हणत आहे की हा नियम याच वेळेला लावण्यात आला, हा नियम यापूर्वी लावण्यात आला नाही, असं अभियोग्यताधारकाचं मत आहे. मात्र सरकारद्वारे याचं स्पष्टीकरण दिलं जाते की हा नियम 2013चा आहे आणि तो आपण या वेळेला नाही तर भरती प्रक्रियेमध्ये कॉमनली राबवला जातो. म्हणजेच हा नवीन नियम आणलेला नाही, भरती जी काही होती ती नियमानुसार चालू आहे, असं सरकारचं मत आहे. त्यामुळे सरकार जर ही गोष्ट मान्यच करत नाही की भरती चालू झाल्यानंतर हा नियम बदलला, तर या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आपल्या भरतीवर फारसा परिणाम या ठिकाणी होणार नाही किंवा या याद्या रिवाईज होण्यावर किंवा 55-60च्या मुद्द्यावर काही फरक पडेल किंवा काही प्रभाव पडेल असं दिसत नाही. जर कदाचित सरकारने ही गोष्ट मान्य केली असती किंवा सरकारने जर हा नियम पहिल्यांदाच लावला असता, तर त्याच्यामध्ये काहीतरी विचार झाला असता. परंतु सरकारने ही गोष्ट पूर्णपणे नाकारली आहे. म्हणजेच भरती सुरू झाली तेव्हापासून तर आतापर्यंत हा नियम चालू आहे. याचाच अर्थ मध्यंतरी भरतीचा हा नियम बदलण्यात आला नाही, असा विचार या ठिकाणी असल्यामुळं या भरतीचा फारसा मुद्दा या भरतीमध्ये या 55 ते 60% बाबतीत येईल असं काही सध्या तरी दिसत नाही. मात्र एक महत्त्वाची बाब सर्वांना सांगू इच्छितो की हा प्रश्न केवळ एवढ्यावर सुटणार नाही, तर मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा आपल्यासाठी आज जरी फायद्याचा नसला तरी भविष्यकालीन ध्येयधोरणांसाठी किंवा भविष्यकालीन भरतीसाठी प्रत्येकच क्षेत्रासाठी हा उपयोगी ठरणार आहे, यात निश्चितच शंका नाही. मात्र सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या 55% 60%च्या बाबतीत काही अभियोगिताधारक हे मान्य न्यायालयामध्ये गेलेले आहेत असं समजते आणि त्या दृष्टीनं हे प्रकरण न्यायालयीन स्तरावर या ठिकाणी चालू आहे. कदाचित पुढे भविष्यात जर 55% 60%च्या बाबतीत मान्य न्यायालयाचा निर्णय जर तशा प्रकारचा आला, तर निश्चितपणानं जी काही दिशा आहे ती भरतीची दिशा आणि 55% 60%चा मुद्दा हा नक्कीच क्लिअर होईल, यात निश्चित शंका नाही. मात्र त्यासाठी थोडंसं आपल्याला वेट करावा लागेल आणि म्हणून तोपर्यंत आपण कुठेतरी वाट पाहावी, ही एक आशय मात्र आपल्यासाठी नक्कीच दिलासादायक राहील.